दिवाळी हा हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण दिवस मानला जातो। दिवाळीच्या दिवशीच म्हणजेच याच दिवशी माता सीता, भगवान श्रीराम आणि लक्ष्मण हे परत अयोध्येमध्ये आले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी सगळीकडे अयोध्येमध्ये दीप प्रज्वलन करण्यात आले आणि याच दिवसापासून दिवाळीची सुरुवात झाली। याच दिवशी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, त्यामुळे या दिवशी दिवाळी साजरी करण्यात येते। माता लक्ष्मीची समुद्र मंथनातून याच दिवशी उत्पत्ती झाली होती, त्यामुळे दिवाळी साजरी करण्यात येते। दिवाळीला खूप महत्त्व आहे। दिवाळीच्या दिवशी आपण कुबेर भगवान, माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि गणपती यांचं पूजन करत असतो। आणि आता दिवाळीच्या आधी जो दिवस येतो त्याला आपण नरक चतुर्दशी म्हणत असतो। नरक चतुर्दशी काय साजरी केली जाते तर याच दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता आणि तेव्हापासूनच या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते। नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन हे खूप महत्त्वाचे दिवस मानले जातात। या दिवाळीतील 5 दिवसांमध्ये प्रत्येक घरात आणि प्रत्येक दारामध्ये दिवा लागलेला असतो आणि ह्या दिव्यातून जी काही सकारात्मक ऊर्जा प्रज्वलित होत असते, सकारात्मक ऊर्जा जी प्रवाहित होत असते, तर ती आपल्यासाठी, आपल्या घरासाठी खूप महत्त्वपूर्ण मानली जाते। या दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरामध्ये लक्ष्मी पूजन केलं जातं, प्रत्येक घरामध्ये सेवा केल्या जातात, उपाय केले जातात, मंत्र आणि तंत्र यांचे जे काही स्तोत्र आहे तर ते सर्व या काळामध्ये केले जातात। लक्ष्मी पूजन आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा एक उपाय करायचा आहे। आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे। गाईला आपण हिंदू धर्मामध्ये पूर्वीपासूनच गोमाता म्हणत आलेलो आहोत। गायीची सेवा केल्याने, तिची उपासना केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात, घरामध्ये प्रगती होते। मग गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचं निवासस्थान असतं। 33 कोटी देवी देवतांची पूजा करणं, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही। त्यामुळे त्यांचा आशीर्वाद एकदा की आपल्याला मिळाला की आपल्या मनातील ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्याही पूर्ण होत असतात। आपण ज्यावेळेस गायीपाशी जाऊन तिच्यापाशी आपल्या मनातील इच्छा बोलत असतो, त्यावर ती इच्छा जी आहे तर ती 33 कोटी देवी देवतांपर्यंत पोहोचत असते आणि त्यावेळेस ती इच्छा 33 कोटी देव हे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात। त्यावेळेस तुम्ही विचार करा ती आपली इच्छा किती लवकर पूर्ण होत असेल। तर त्यासाठीच उद्या किंवा परवा म्हणजेच गुरुवार किंवा शुक्रवारी तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे नक्की जीवनातील सर्व त्रास, दुःख, संकटे, दारिद्र्य दूर होईल आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही आपल्या घरावरती होईल। ज्यावेळेस घरामध्ये दोष असतात, त्रास असतात, त्यावेळेस अनेक संकट आपल्या समोर येत असतात। कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही, नेहमी प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश मिळत असतं। घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असतात। घरामध्ये नेहमी आपल्याला नकारात्मक ऊर्जा जाणवत असतात। त्यासाठीच गायीची सेवा करणं, त्याची उपासना करणं हे खूप महत्त्वाचं असतं। एक वेळेस तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही आहे ना, तुम्ही फक्त गायीची सेवा करा, बघा तुम्हाला संपूर्ण लक्ष्मी पूजनाचं जे फळ आहे तर ते मिळेल। ज्यावेळेस समुद्र मंथन चालू होतं त्यावेळेस जे समुद्र मंथनातून कामधेनू निर्माण झाली होती, ती कामधेनू म्हणजेच गोमाता आहे। त्यामुळे आपण तिला खूप मानाचं स्थान दिलेलं आहे। गोमाताचेच म्हणजे गायीचं जे पंचगव्य आहे तर ते खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं। तर आता या गायीची तुम्हाला नरक चतुर्दशी किंवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कशा पद्धतीने सेवा करायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका। उद्या नरक चतुर्दशी आहे, अभ्यंग स्नान आहे, परवा लक्ष्मी पूजन आहे, परवाही अभ्यंग स्नान आहे। त्यामुळे 2 दिवस सकाळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत, त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे, तोही व्हिडिओ जाऊन आवर्जून चेक करा। त्यानंतर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठून आपली स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर रोजची जी काही आपली देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे। ज्यावेळेस एखाद्या मंगलमय वातावरणात आपण उपाय करतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात। त्यानंतर तुम्हाला गायीसाठी नैवेद्य बनवायचा आहे। आता नैवेद्य हा कशा पद्धतीने बनवायचा ते बघा। सर्वात प्रथम एक तांब्याभर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी हळदही टाकू शकता। त्यानंतर एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। फुलं असेल तर फुलं सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला गायीजवळ जायचं आहे। तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल त्या गायीजवळ जायचं आहे, गायीची
गाईच्या चारही पायांवरती सर्वात प्रथम जल अर्पण करायचं आहे, ज्याला आपण अर्घ अर्पण करणं असं म्हणत असतो. त्यानंतर गाईला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर गाईच्या पाठीला तुम्हाला स्पर्श करायचा आहे. तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि गोमातेला सांगायचं आहे की माझ्या जीवनातील जे काही त्रास, दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी आहेत तर ते दूर कर. तुझी कृपा माझ्या आणि माझ्या मुलांवरती, माझ्या मुलाबाळांवरती होऊ दे, अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर गाईला हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊ घालायचा आहे. आता नैवेद्य कोणता खाऊ घालायचा आहे तर बघा, सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ, थोडंसं डाळीचं पीठ आणि त्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ, हे 3 पीठ एकत्र करायचे आहे आणि त्यापासून तुम्हाला एक छान पिठाचा गोळा तयार करायचा आहे आणि याच्यापासून तुम्हाला चपाती तयार करायची आहे किंवा तुम्ही भाकरी जरी तयार केली तरीही चालेल. याच्यापासून तुम्हाला चपाती, भाकरी जे काही बनवता येईल ते तुम्ही बनवू शकता. त्यानंतर तुम्हाला ते भाजून घ्यायचे आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं नाहीये, थोडीशी हळद तुम्ही टाकू शकता. चपाती थोडीशी थंड झाली की त्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडासा गूळ जो असतो तो किसून त्यावरती तुम्हाला घालायचा आहे. थोडंसं खोबरं जे असतं तर ते खोबरंही तुम्हाला किसून त्यावरती घालायचं आहे. आता हा जो नैवेद्य आहे तर तो आपला तयार झालेला आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. खाऊ घालत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये परत जी काही इच्छा तुम्ही व्यक्त केलेली आहे तर ती बोलायची आहे. गोमातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. गाईला नैवेद्य खाऊ घातला की त्यानंतर तुम्हाला गाईला थोडंसं पाणी सुद्धा पिण्यासाठी द्यायचं आहे. जोपर्यंत आपण पाणी पिण्यासाठी देत नाही तोपर्यंत आपला तो जो उपाय आहे किंवा जे आपण गाईला घास खाऊ घातलेला आहे तर तो उपाय आपल्यासाठी लागू पडत नाही. त्यामुळे नेहमी कोणताही उपाय तुम्ही करा, गाईसाठी कोणताही नैवेद्य ज्यावेळेस तुम्ही देता तर ते पाणी सर्वात प्रथम गाईला द्यायचं आहे. म्हणजे नैवेद्य खाऊन झाला की त्यानंतर गाईला पाणी पाजायचं आहे. कितीही पाजा, तुम्ही अगदी 1 ते 2 थेंब जरी पाजले तरीही चालेल. तिच्या तोंडावरती तुम्ही बॉटलने सुद्धा पाणी ओतू शकता जेणेकरून ते तिच्या पोटामध्ये जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या तुम्ही करू शकतात किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करू शकतात. तुम्हाला ज्या वेळेत टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्या आजूबाजूला कुत्रा असेल तर कुत्र्याला सुद्धा तुम्हाला उद्या नैवेद्य खायला द्यायचा आहे. उद्या तुम्हाला काय करायचं आहे, एक चपाती घ्यायची, त्याला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि ही चपाती तुम्हाला उद्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला जर आपण हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला याचे फायदे होतील. ज्यावेळेस आपण मुक्या जनावरांची सेवा करतो तर त्यावेळेस बघा सर्व देवी देवताही खूप प्रसन्न होत असतात. ज्यावेळेस आपण एखाद्या गरीबाची सेवा करतो, दान करतो, जितकं आपण सेवा करू, जितकं दानधर्म करू तितका मेवा आपल्याला मिळत असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना जरी अडचण येत असतील तर त्यामधून त्यांची सुटका होईल. त्यानंतर उद्या आपल्याला एक दिवा लावायचा आहे. दिवा कशा पद्धतीने लावायचा तर एक चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती मध्यभागी लावायचा आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व उपाय आपल्याला करायचे आहेत. नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.